जय मल्हार भावांनो, शुभ सकाळ. तर आपण आलो आहे आता रानामध्ये. आपल्याला मोटर चालू करायची आता. हे आपलं मोटरचं स्टार्टर आहे. मोटर स्टार्टर चालू केले आता आपण. आपलं पाणी चाललेलं आहे गव्हावर, पण ह्या ऊसात ना असं यावं लागते आपल्याला. एकतर वाघाची बिबट्याची भीती आणि त्यात ऊसातनं जायचं म्हणजे सोपं नाही. तुम्हाला आता वल्ल जरा असलं इथं तर बिबट्याचं पाऊल पण दाखवलं असतं, पण काय करणार, शेवटी शेतकरी वर्ग आहे. भीती जरी वाटत असली तरी त्याची रोजची जबाबदारी, रोजची कामं आहेत ती तेवढी त्याला करावीच लागतात. त्याच्यामुळं यावंच लागतं. तुम्ही पाहू शकता ऊस कसा मोठा आहे, दाट झालेला आहे. आता दिवसाची वेळ आहे त्यामुळे शक्यतो काय नाही, पण रात्री जायचं म्हणलं मग एक दोघं जण तरी सोबत लागतात माणसं. त्यावेळेस आपल्याला ह्या ठिकाणी मोटर चालू करायला येता येतं. आता एकट्याचं तर कामच नाही, म्हणजे काम नाही पण म्हणता येत नाही तसं नाही, पण वेळ पडली तर एकट्याला पण यावं लागेल. काय करणार, पाहतो मी आता ऊसात नाही कसं आहे. तर आपण आता ऊसाच्या शेताच्या बाहेर आता निघलोय. हे पहा गावाचं रान. अशा प्रकारे आपले गावाच्या रानावर हे पाणी चाललंय. याचं एक 4-5 दिवस झालं हे काय भरणं उरका नाही. त्याच्यात लाईटीचा प्रॉब्लेम, मध्ये आधी लाईट जाती 2-2 तास. तर अशा प्रकारे आपल्या दोन्ही मोटरी चालू झाल्यात. आज पाणी भरपूर आहे. तसं कालच्याला एका मोटरीचा घोटाळा होता, त्याच्यामुळे ती काय चालू झाली नव्हती. आज दोन्ही चालू आहेत. आज उरकन भरणं पटापटा अपेक्षा करतो अशी, पण आता लाईट टिकन तवा खरं. पाणी तर चालू आहे. आता 12 बदलावं लागेल. कालच्याला रात्री, काल दिवस मावळतं ज्या वाफ्यावर पाणी चालू होतं त्याच्यावरच असेल. आता जाऊन ते पहिल्यांदा बदलतो. रानामध्ये असलं की असंच आहे बघा, कसं हिरवगार सगळीकडे दिसतंय मस्तपैकी. अजून 1 महिन्याने तर हा गहू गुडघ्याला लागेल. सगळं रान झाकून जाईन पूर्णपणे, एकदम हिरवगार रान दिसन. चला 12 देऊया. लय खटपट करावं लागते. अशा प्रकारे 12 दिवस झालेले आहे आपले. आज चांगलं पाणी वाढलंय. आता चाललंय ह्या वाफ्यामध्ये. दोन्ही साईडने फुल वाफा चालला की व्यवस्थित भिजतं. मग त्या ठिकाणी तिकडं विहिरीचं खोदकाम चाललेलं आहे. थोड्या वेळाने आपण तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवतो त्याचं विहिरीचं काम कसं चाललं ते. तर भेटूया थोड्या वेळाने. पण त्याच्या आधी व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भावांनो. चला भेटू नंतर.